नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल बिवल या यूट्यूब चॅनलवर। थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ हा भालेवडी यात्रेवरती असणार आहे। तर मित्रांनो, कर्जत तालुक्यातील एक नामांकित यात्रा म्हणून भालेवडी यात्रेकडे पाहिलं जातं। भालेवडी गावचे ग्रामदैवत आई गारदेवीच्या प्रांगणामध्ये ही यात्रा भरली जाते। डिसेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या श्री दत्त जयंतीला आई गारदेवीची पालखी संपूर्ण गावामध्ये फिरली जाते। अगदी मोठा जल्लोष या पालखी मिरवणुकीला केला जातो। सर्व ग्रामस्थ अगदी भजनाच्या गाजरामध्ये ही पालखी आपली संपूर्ण गावामध्ये फिरवत असतात आणि फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा होत असते सोबतच। तर या श्री दत्त जयंती निमित्ताने आई गारदेवीच्या प्रांगणामध्ये ही यात्रा भरली जाते आणि पुढे 8 दिवसांकरता ही यात्रा सुरूच असते। तर बघूया 2025ची ही भालेवडी यात्रा कशा स्वरूपात भरलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे पाहू शकता, मला वाटतं हे मसाल्याचे पदार्थ आहेत आणि इथे सोबतच किचनमध्ये लागणारे सगळं फायबर्स या ठिकाणी आहेत। मावशी, काय काय आपल्याकडे? हे सगळं फायबर आहे। किती रुपयापासून सुरुवात आहे? 10 रुपयापासून। 10 रुपये। अरे वा। आता इथून जातोय आपण पुढे। इथे सगळे खेळण्यांची दुकानं आपल्याला पाहायला मिळतात, लहान लहान पोरांचे। अगदी छोट्या छोट्या गाड्या, खुळखुले सगळे दिसतात। इथे एक खेळण्यांचं दुकान दिसतंय, अगदी टेम्पो, ट्रक आणि लहान मुलांची अगदी ज्याला भांडोली आपण म्हणतो तो सगळा प्रकार इथे पाहायला मिळतोय। बंदूक सुद्धा आहेत आणि इकडे लेडीज पर्स सुद्धा आहेत। इथे या महिला तुम्हाला खरेदी करताना दिसतात। लेडीजचं दुकान म्हटलं की गर्दी आलीच, ते सांगायलाच नको। इथे डेली यूजचे कपडे सुद्धा आहेत मित्रांनो। पुन्हा इथे फायबर दिसत आहेत जे की आपल्या किचनमध्ये वापरले जातात। आता थंडीचा महिना सुरू आहे मित्रांनो आणि इथे मफलर्स वगैरे पाहायला मिळतात, पॅन्ट टोपी याला म्हणतो आपण। आणि आता नवीन जे ट्रेंडिंगमध्ये तो पार्ट इथे हा बघा, हे अशा प्रकारे होतं। यूट्यूब चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल बिवल। ट्रॅव्हल बिवल। इकडं मित्रपरिवार दिसतो आमचा। इकडे सगळे खेळण्यांची दुकान आहेत बघा, बघू शकता। इथे ही सगळी आवली मंडळी भेटली होती आपली, लहान पोरं जत्रा एन्जॉय करण्यासाठी आलेत। इथे पाहू शकता बांगड्यांचे दुकानं वगैरे आहेत। पुन्हा एकदा ज्वेलरी ज्याला आपण म्हणू शकतो ती पाहायला मिळते। या साईडला इकडे दादा आहेत। दादा, काय म्हणताय, काय लावलंय? मंचुरियन आणि वडापाव चालू आहेत आपल्याकडे। मंचुरियन, वडापाव। अच्छा, काय ऑफर आहे? 15 रुपयाला। सिटीमध्ये 20 रुपयाला विकला जातं, आपण 5 रुपये डिस्काउंट देऊन ग्रामीण भागात अच्छा 15 रुपयाला विकत आहोत। 15 रुपयाला। किती वर्षापासून लावताय ते भालेवडी यात्रेमध्ये? साधारणतः 10 ते 12 वर्ष झाली मला। 10-12 वर्षापासून लावताय। गर्दी भरपूर दिसते तुमच्याकडे। हां, आपण टेस्ट आणि वडापाव कमी रेटमध्ये पण देतो सिटीपेक्षा। टेस्ट आणि बेस्ट, खायला टेस्ट आणि प्राईजमध्ये बेस्ट। क्या बात आहे। सिटीपेक्षा 5 रुपये डिस्काउंट आहे। ओके, चला येतो पुढे जाऊन। इकडे पाहू शकताय हे काका अगदी त्यांच्या कलाकुसर पाहू शकता मित्रांनो। तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे जिलेबी आणि यांचा स्पीड पाहू शकता मित्रांनो, किती फास्टमध्ये अगदी 1 मिनिटात काकांनी पूर्ण कढई भरवली आपल्या समोरासमोर। इकडे हा साखरेचा भाग आणि इथे हे अशा प्रकारे आमच्या भालेवडी यात्रेतील एक सर्वात मोठं मिठाईचं दुकान आपण म्हणू शकतो। आणि इथे यांची गर्दी पहा, अगदी खूप जुनं, म्हणजे मलाही सांगता येणार नाही आधी किती वर्षापासूनचं हे दुकान आहे। अगदी आमच्या लहानपणापासून आम्ही बघतोय। आता काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे यावर्षी? चांगला आहे प्रतिसाद। अच्छा, किती वर्षापासून या यात्रेमध्ये दुकान लावताय, काय सांगाल का? मी लावतो तिसरी पिढी। तुमची तिसरी पिढी आहे? अच्छा, म्हणजे साधारणतः 50-60 वर्ष झाली असतील। क्या बात आहे। त्यानंतर इकडे सुद्धा एक मिठाईचं दुकान दिसतं मित्रांनो। अगदी पेठा, खाजा, मुरुड
बुंदीचे लाडू. दादा काय बोलताय, गिरायकांचा कसा सपोर्ट आहे? आहे बरं स्लो आहे. अच्छा, होईल 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 सपोर्ट येत आहे. काय काय आपल्याकडे स्पेशल काय काय आहे? आपल्याकडे फक्त एकच स्पेशल गुलाबजामुन स्पेशल आहे. अच्छा, साखर गुलाबजाम. ओके. या मावशी बसलेलं आहे इथे घेऊन. इथे दादांचं इथं मंचुरियनचं पाहायला मिळतं. चायनीज आणि मंचुरियन म्हटलं की गिरायकांना बोलवावं लागत नाही, ते आपोआप स्वतः खेचून येतात, चालून येतात. तसंच या प्रकारे इथे पाहायला मिळतं. आणि इथे पुन्हा ज्वेलरीचं दुकान पाहायला मिळतं आहे. अगदी छोट्या छोट्या अंगठ्या, कडे, चैन सगळं काय इथे पाहायला मिळतं आहे. इथे या ताईंचं इथे दुकान पाहायला मिळतं आहे. इथे सुद्धा पर्स आणि लहान मुलांचे चष्मे, गॉगल्स, छोट्या छोट्या पर्स, मोठ्या पर्स, छोट्या गाड्या, असं सगळं काय पाहायला मिळतं आहे. ताई कसा येतोय प्रतिसाद? आहे बरं आहे. अच्छा, मित्रांनो यात्रा तेवढी काय मोठी नसते आणि जास्त गर्दीसुद्धा नसते, त्यामुळं इथे भांड्यांचं दुकान पाहायला मिळतं मित्रांनो. चाकू, सुरी, गॅस लायटर आणि चम्मच वगैरे छोट्या छोट्या गोष्टी पाहायला मिळतात. इथे पुन्हा एक खेळण्याचं दुकान आहे. इकडे एक चप्पलचं दुकान दिसतंय मित्रांनो. लहान मुलांच्या, महिलांच्या इथे चप्पल्स आहेत. दादा काय प्राईस आहे चप्पलची? 300 रुपये. 300 रुपये. 300 रुपये, 700 रुपये. अच्छा, दोन्ही पण आहेत. अच्छा, फक्त लेडीज आहेत का चप्पल? फक्त लेडीज चप्पल. अच्छा, कसा येतोय प्रतिसाद, कसा येतोय? ग्राहक का सपोर्ट कैसा है? जबरदस्त है. अच्छा है ना. अच्छा, कहाँ से हो आप? बिहार से. बिहार से डायरेक्ट कर्जत भालेवड़ी. अच्छा, खुश है ना? हो रहा है ना धंदा बराबर? ओके, थँक्यू. इथे पुन्हा एक ज्वेलरीचं दुकान दिसतंय आणि इथे मुली आणि इथे महिलांची गर्दी पाहू शकताय. इकडे महिलांचे डेली यूजचे कपडे सुद्धा आहेत. इथे पाहू शकता मित्रांनो, टेम्पोच्या पाठच्या बाजूला अगदी एक स्टॉलचा आकार घेतलेला आहे आणि याच्यामध्ये डेली यूजचे महिलांचे कपडे आहेत, लहान मुलांचे देखील कपडे आहेत. इकडे कानटोपी वगैरे या सगळ्यात थंडीचा गरम कपडे आहेत मित्रांनो, इथे पाहायला मिळतात. इथे लहान मुलांच्या, महिलांच्या बांगड्या आहेत, वेगवेगळ्या कलरच्या, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे आमच्या गावचे काका आहेत, ज्यांची आम्ही लहानपणापासून बघतो. पायनॅपल आणि लिंबू सरबतची गाडी असते दरवर्षी. काका काय बोलता, कसा आहे धंदा? एकदम मस्त मस्त, एकदम मजेत ना? दरवर्षीप्रमाणे आहे ना टॉपिक? अच्छा, ओके. चला आता पुढे जाऊया. या साईडला पण लहान मुलांच्या आणि महिलांच्या चप्पल्स वगैरे दिसत आहेत आणि इथे गर्दी पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर इथे पुन्हा ब्रेसलेट वगैरे, वेगवेगळ्या प्रकारच्या पंचधातूंच्या, तांब्याच्या अंगठ्या, कडे आणि गळ्यातल्या चैन्स वगैरे पाहायला मिळतात. इथे पाहू शकता. त्यानंतर पुन्हा इथे लहान मुलांच्या गाड्या वगैरे पाहायला मिळतात मित्रांनो. अगदी छोट्या छोट्या पोरांना ज्या ज्या गोष्टी लागतात खेळण्यासाठी, रिमोटवरच्या गाड्या, हे लहान मुलींची खेळणी, अगदी हे सगळं किचनचं सामान, शेगडी वगैरे हे सगळं पाहायला मिळतात. इथे कुळकुळे वगैरे आहेत. ज्या मुलांना डॉक्टर व्हायचं आहे त्यांच्यासाठी हे सगळं नकली इंजेक्शन्स वगैरे इथे याचा सेट पाहायला मिळतो. पाहू शकता मित्रांनो, जत्रेमध्ये एक ओव्हरऑल व्ह्यू अशा प्रकारे दिसतो पाहायला. इथे पाहू शकता. इथे खाऊच्या दुकानामध्ये, मिठाईच्या दुकानामधली गर्दी इथून आपण पाहू शकतो. आणि या साईडला इकडे पाळणे वगैरे आहेत. आता आपण जातो पाळण्याकडे. नंतर मित्रांनो इथे मिनी आकाश पाळणे आहेत आणि इथे जम्पिंग डान्स. इथे पाहू शकताय मुलं उड्या मारतायत, एन्जॉय करतायत. चिल्लर पार्टी आहे, सगळे एन्जॉय करतायत. इकडे जम्पिंग डान्स चालू आहे पोरांचा.
इथे जम्पिंग डान्स पाहू शकता आणि याच्या बाजूला इथे मिनी आकाश पाळणे आहेत. मिनी आकाश पाळणे नाही म्हणू शकत त्याला, इथे छोटा पाळणा आहे मित्रांनो. चार यांचा सेट आहे आणि पुन्हा याच्या बाजूला इथे पुन्हा जम्पिंग डान्स. इथे जम्प करताना पोरं तुम्हाला पाहायला मिळत असतील. इथे मित्रांनो साईनाथ रिंग गेम आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे पोरांची गर्दी तुम्ही पाहू शकताय. टेक अरे एक चान्स हुकला. कितीला किती असतंय चान्स? 10ला 2 चान्स. दोन्ही गेले का? जाऊ दे चल. त्यानंतर मित्रांनो इथे यात्रेच्याच बाजूला विविध खेळाचे दरवर्षी आयोजन केले जाते. यावर्षी तालुकास्तरीय भव्य असे कबड्डीचे सामन्यांचे आयोजन केले गेले होते. याचीच एक झलक आपण या ठिकाणी पाहतोय. तर अशा स्वरूपात ही यात्रा होती मित्रांनो. ही भालेवडी यात्रा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल वेल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.